हॅलो स्टुडंट्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आपल्या एक्झामसाठी लागणाऱ्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी. तर डायरेक्टली आपण सुरू करूया. तुम्ही तर ओळखता मला, मी अरुंधती, तुमची शॉर्ट हँड कोच. आज तुमच्यासाठी विषय आणलेला आहे प्रिपेअरिंग फॉर युअर एक्झाम, एसेन्शियल स्ट्रॅटेजीज फॉर सक्सेस. नक्कीच आपल्याला एक्झाममध्ये यश मिळवायचं आहे, त्याच्यासाठी काय स्ट्रॅटेजीज आखायच्या आहेत, कुठल्या कुठल्या छोट्या छोट्या गोष्टींची माहिती आपल्याला असायला हवी, त्या सगळ्या गोष्टी मी इथे नमूद केलेल्या आहेत. चला तर मग बघूया. आय एम शुअर यू आर ऑल अवेअर ऑफ द अपकमिंग एक्झाम्स, सो गेट रेडी, प्रिपेअर युअर सेल्फ. तर आपण स्टेप वाईज जाऊया. स्टेप 1 मध्ये बघूया की सगळ्यात आधी तुम्ही माझ्या सगळ्या तिन्ही व्हिडिओ बघायच्या आहेत की ज्याच्यामध्ये टिप्स आणि ट्रिक्स दिलेल्या आहेत. छोट्या छोट्या गोष्टी मी तिथे नमूद केलेल्या आहेत, त्या इन्स्ट्रक्शन्सला फॉलो करा. तुमचं इंग्रजी मराठी लँग्वेजवरचं प्रभुत्व मिळवा, शिका त्या भाषा नीट, आणि मग बघा काय चमत्कार घडतो ते. त्यानंतर स्टेप 2 आहे की तुमच्या मिस्टेक्सला ॲनालाइज करायला शिका. आपण जेव्हा एखादं डिक्टेशन घेतो त्याच्यामध्ये किती मिस्टेक्स होतात आहेत, त्या मिस्टेक्सला राऊंड करा, त्यांची टोटल करा. आता आपण असं इथे अज्युम करूया, आपण एक पॅसेज ए घेतलेला आहे आणि त्या पॅसेज ए मध्ये तुमच्या टोटल मिस्टेक समजा 60 झालेल्या आहेत. तर ह्या 60 झालेल्या मिस्टेकमध्ये त्या 60 मध्ये किती ग्रॅमेलॉग्स आणि फ्रेझोग्राफीच्या मिस्टेक्स आहेत, किती सफिक्स आणि प्रिफिक्सच्या मिस्टेक्स आहेत, किती होमोफोनच्या मिस्टेक्स आहेत, किती स्पेलिंग मिस्टेक्स आहेत, किती शब्द तुम्ही ओमिट केलेले आहेत किंवा तुम्ही रिपीट केलेले आहेत. म्हणजे नक्की ह्याच सेगमेंटमध्ये असं नाही, ह्याच्यामध्ये अजून सेगमेंट्स तुम्ही ॲड करू शकता. पण तुम्हाला कळलं पाहिजे की त्या 60 मिस्टेक नेमक्या कशाच्या होत आहेत. तर तुम्ही अशा पद्धतीने त्याला बायफर्गेट करा, त्याचं डिसेक्शन करा आणि जाणून घ्या की तो विषय काय आहे, त्या मिस्टेक नक्की कुठल्या विषयाच्या होतात आहेत या सगळ्या दिलेल्यांमध्ये. तर असं ॲनालाइज करा. आता आपण इथे डोळ्यासमोर जे घेतलंय उदाहरण, त्याच्यामध्ये ग्रॅमेलॉग्स फ्रेझोग्राफीमध्ये 28 झालेले आहेत, सफिक्समध्ये 12 झालेले आहेत, होमोफोनमध्ये 8 झालेले आहेत. तर हे असं ॲनालाइज करताना साधारणपणे तुम्ही 2-3 दिवस चेक करा की तुमच्या किती टोटल मिस्टेक होतात आहेत आणि कशातल्या मिस्टेक जास्त होतात आहेत. तो विषय विद्यार्थ्यांना तुम्हाला जास्त करून अभ्यास करायचा आहे. जर मी घेतलेल्या तिन्ही पॅसेजमध्ये सगळ्यात जास्त मिस्टेक जर माझ्या ग्रॅमेलॉग्स फ्रेझोग्राफीच्या होतात आहेत तर मी त्या पार्टवरती जास्त लक्ष दिलं पाहिजे. ती व्हिडिओ बघा, कसा अभ्यास करायचा त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे, त्या पद्धतीने अभ्यास करा. जर माझ्या स्पेलिंग एरर्स होतात आहेत तर मला स्पेलिंगकडे लक्ष दिलं पाहिजे. जर मला माझ्या ओमिटिंग, मी वर्ड्स ओमिट करते जास्त, याचा अर्थ माझा स्पीड नाही आहे, तर तिकडे लक्ष दिलं पाहिजे. असं तुम्ही स्वतःच्या मिस्टेक्सचं ॲनालाइज करा आणि त्याच्यावर काम करा, म्हणजे तुमच्या मिस्टेक्स कमी होतील. स्टेप 3 मध्ये आपण बघूया की नक्की आपल्या पूर्ण 240 शब्दांचा किंवा आपण जे काही शब्द घेतोय त्याचा सगळ्यात जास्त भाग कुणी ऑक्युपाय केलेला आहे. ह्याच्यातला बराचसा पार्ट आपला ग्रॅमेलॉग्स फ्रेझोग्राफीच्या व्हिडिओमध्ये कव्हर झालेला आहे. एक थोडंसं पुन्हा आपण इथे बघूया की साधारणपणे 62.5% भाग ग्रॅमेलॉग्स फ्रेझोग्राफी कव्हर करते. म्हणजे इथे तुम्हाला सगळ्यात जास्त लक्ष दिलं पाहिजे. त्यानंतर प्रिफिक्स सफिक्समध्ये 12.5% भाग आहे. होमोफोननी 10% जास्त घेतलेला आहे. नॉर्मल वर्ड्स, हार्ड वर्ड्सनी कमी घेतलेला आहे. तर तुम्ही इथे जास्त लक्ष द्या. आता हा जो 62.5% हा भाग आहे, याच्यामध्ये तुमचे ग्रॅमेलॉग्स फ्रेझोग्राफी तर येतातच आहेत,
ॲडव्हान्स फ्रेझोग्राफी येते, कॉन्ट्रॅक्शन्स येतात आहेत, इंटरसेक्शन्स येतात आहेत, बिझनेस फ्रेजेस येतात आहेत. त्याच्यामधले सगळे सेक्शन्स करा, म्हणजे जेणेकरून जास्तीचा भाग तुमचा कव्हर होईल आणि तिथे मिस्टेक्स कमी होतील. मी माझ्या पद्धतीने हा चार्ट करून तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. होपसो तुम्हाला हे लक्षात आलं असेल. आता स्टेप 4 मध्ये आपण बघूया नक्की आपल्याला अभ्यास कसा करायचा आहे, की रिव्ह्यू कसं करायचं आहे, प्रॅक्टिस कसं करायचं आहे. सगळे ओल्ड एक्झाम पेपर्स प्रॅक्टिस करायला घ्या. आधी ते समोर ठेवा, त्याच्या आउटलाईन्स काढण्याचा प्रयत्न करा. तिथे वेळ लावू नका, टाईम न लावता ते लिहिण्याचा प्रयत्न करा, त्यांना प्रॅक्टिस करा आणि मग त्याचा टाईम लावून टेस्ट घ्या. प्रॅक्टिस आणि टेस्ट ह्याच्यामधला फरक जाणून घ्या. प्रॅक्टिस होत नाही, तुम्ही फक्त 4 मिनिटांचं डिक्टेशन घेत राहतात. ते इम्प्रूव्ह करण्यासाठी तुम्ही प्रॅक्टिस करत नाही. 4 मिनिटाचं स्पीड घेणं म्हणजे प्रॅक्टिस नाही. तुम्हाला आधी तो पॅसेज वारंवार लिहिला पाहिजे, आउटलाईन्स बघितल्या पाहिजेत. त्याच्यावरती कम्फर्टेबल स्पीड असेल तेव्हा तुम्ही त्याच्याकडे वळा. पॅसेजेस रिपीट करा. तुमची एक छोटीशी मेमरी बिल्ड होते. त्याच्यामुळे तुमच्या मिस्टेक्स तुम्ही नंतर स्पीड जेव्हा घ्याल, टेस्ट जेव्हा घ्याल, तेव्हा मी आत्ता सांगितल्याप्रमाणे त्या मिस्टेक्सचं ॲनालाइज करा, त्यांना करेक्ट करा, त्या आउटलाईन्स रीराईट करा. हे सगळं जेव्हा तुमचं कंप्लीट होतं ना, तेव्हा त्याला प्रॅक्टिस होणं म्हणतात. प्रॅक्टिस करणं कशाला म्हणतात हे लक्षात घ्या. आणि जेव्हा तुम्ही फायनल टेस्ट घ्याल तेव्हा यूट्यूबवरचे डिक्टेशन्स पुन्हा पुन्हा घ्या. आता बघूया स्टेप 5 मध्ये. काही जणांना काही इथे प्रॉब्लेम असे आहेत की तुम्हाला कळत नाहीये की फिगर्स कसे लिहायचे. जर आपल्या डिक्टेशनमध्ये डेट आल्या तर त्या अशा पद्धतीने लिहिल्या गेल्या पाहिजेत. शॉर्ट हँडमध्ये पण असंच लिहा, ट्रान्सलेशनमध्ये पण असंच लिहा. जे नंबर्स फिगरमध्ये दिलेले आहेत ते फिगरमध्ये लिहा आणि जे अक्षरांमध्ये लिहिलेले आहेत ते अक्षरांमध्ये लिहा. म्हणजे शक्यतो डेट आली 23rd तर 2 आणि 3 हे तुमचे नंबर्समध्येच आले पाहिजे. 1998 नंबर्समध्येच लिहा. 5 lakhs आले, 5 नंबरमध्ये लिहा, लॅक स्पेलिंगमध्ये लिहा. ओके, हा एक प्रश्न होता सगळ्यांचा. पंक्च्युएशन मार्क्सच्या संदर्भात तुमच्या मनामध्ये खूप संभ्रम आहे. आता पंक्च्युएशन्स करेक्ट समजण्यासाठी आपल्याला मराठी आणि इंग्रजी भाषेवरती प्रभुत्व पाहिजे. डिक्टेटर कुठे थांबतोय, कुठे पॉज घेतोय, कुठे खूप सगळ्या वस्तूंची यादी आलेली आहे, त्यांच्यामध्ये आपल्याला कॉमास द्यायचे आहेत, कुठे जास्तीचा पॉज आलेला आहे, कुठे वाक्यांची सुरुवात व्हाय, हाऊ, विच, व्हॉटनी होते, म्हणजे तिथे क्वेश्चन मार्क्स देण्यासाठी. तर हा जर अभ्यास असेल तर तुम्हाला पंक्च्युएशन्स नीट देता येतील. पण जर तुम्ही घाबरत असाल तर तुम्हाला एक सांगते, पूर्ण तुमच्या टोटल पॅसेजमधल्या टोटल ओव्हरऑल पंक्च्युएशन्सच्या मिस्टेक्सचे मार्क्स सगळे मिळून फक्त 2 वजा होतात. त्यामुळे त्याचा जास्त लोड घेऊ नका, पण ह्याचा अभ्यास मात्र जरूर करा आणि जिथे तुम्ही कॉन्फिडंट आहात तिथे पंक्च्युएशन मार्क्स जरूर द्या. पण ते लिहिले नाहीत किंवा लिहिता आले नाहीत किंवा चुकलेत म्हणून खूप मार्क वजा होतील याचं टेन्शन घेऊ नका. स्टेप 6 ला बघूया की आपली मार्किंग सिस्टीम कशी आहे ती. शॉर्ट हँडची एक्झाम आहे, टोटल मार्क्स 100 आहेत, पासिंग मार्क्स 50 आहेत. आधी डिक्टेशन दिलं जाणार आहे, मग ट्रान्सलेशन करायचं आहे. टोटल पॅसेजेस 2 असणार आहेत, एक पॅसेज ए, एक पॅसेज बी. प्रत्येक पॅसेजचं डिक्टेशन ड्युरेशन आहे 4 मिनिटं आणि मार्क्स पर पॅसेज आहेत 50. म्हणजे 50 मार्कांचे 2 पॅसेज. हे सगळं तुम्हाला माहिती असेल, कदाचित ते रिवाइज होईल, नो वरीज. पासिंग रिक्वायरमेंट काय आहे तर पासिंग रिक्वायरमेंट अशी आहे की पर पॅसेज, प्रत्येक पॅसेज
मध्ये कमीत कमी तुम्हाला 15 मार्क मिळालेच पाहिजेत. याचा अर्थ असा होत नाही की दोन्हीमध्ये 15 आणि 15 मिळून 30. दोन्हीची टोटल मात्र 50 झाली पाहिजे. 15 पेक्षा मार्क कमी नको आणि दोन्ही पॅसेजमधले मिळालेल्या गुणांची टोटल एकूण गुण हे 50 पाहिजे, तरच तुम्ही पास होता. त्यानंतर मार्क मिळतात कसे, तर प्रत्येक 3 मिस्टेकला मिळून 1 मार्क तुमचा वजा केला जातो. मित्रांनो लक्षात घ्या, 3 मिस्टेक्सला मिळून 1 मार्क वजा होतो. टाइप ऑफ मिस्टेक्स काय असतात ते बघूया. रॉंग ट्रान्सलेट केलेली प्रत्येक गोष्ट ही मिस्टेक आहे. ओमिट केलेले शब्द, न लिहिलेले शब्द ही मिस्टेक आहे. स्पेलिंग मिस्टेक ही मिस्टेक आहे. जर वर्ड्स रिपीट लिहिले आहेत ती मिस्टेक आहे. त्यामुळे मिस्टेक्स भरपूर प्रकारच्या आहेत. त्यामुळे व्यवस्थित लिहा. जे ऐकतोय ते लिहायचंय आणि जे लिहिलेलं आहे त्याला ट्रान्सलेट करायचंय. एवढं लक्षात ठेवा. स्वतःची तयारी व्यवस्थित करा, नीट लिहा, मिस्टेक्स कमी करा. प्रत्येक मार्क तुमचा काउंट होणार आहे आणि तुमच्या डोळ्यासमोर फोकस एकच राहू दे, ॲक्युरसी. आता स्टेप 6 मध्ये एक चार्ट मी तुमच्यासाठी बनवला आहे की जिथे तुम्हाला साधारण अंदाज येईल की आपल्या मिस्टेक्स किती होतात आहेत, तर आपल्याला मार्क्स किती मिळणार आहेत. हे मी सगळे मधले नंबर्स नाही घेतलेत, टेन्समध्ये घेतलेले आहेत. तर आता बघूया की जर तुम्ही 0 मिस्टेक्स केल्या तर 0 मार्क्स आहेत, मार्क मिळतात आहेत 100. जर तुमच्या 30 मिस्टेक्स होत असतील, आता ह्या 30 मिस्टेक म्हणजे ए आणि बी पॅसेज मिळून मी पकडलेले आहेत. दोन्ही पॅसेजेस मिळून जर तुमच्या 30 मिस्टेक होत असतील तर तुमचे 10 मार्क वजा होणार आहेत, म्हणजे तुम्हाला 90 मार्क मिळणार आहेत. 2 पॅसेजेस मिळून जर तुम्हाला 60 तुम्ही मिस्टेक करताय तर तुमचे मार्क्स 20 कमी होतात आहेत आणि तुम्हाला मिळतात आहेत 80 मार्क्स. 90 मिस्टेक म्हणजे 30 मार्क वजा, म्हणजे 70 मिळाले. 120 मिस्टेक्स जर तुम्ही करताय दोन्ही पॅसेजेस मिळून तर तुमचे 40 मार्क्स वजा होतात आहेत, म्हणजे तुम्हाला मिळतात आहेत 60. आणि सगळ्यात शेवट, ह्याच्या खाली तुम्ही जाऊ शकत नाही, दोन्ही पॅसेजेस मिळून जर तुमचे 150 मिस्टेक्स होतात आहेत तर तुमचे मार्क्स वजा होतात आहेत 50 आणि तुम्हाला मिळतात आहेत 50. ह्याच्या खाली जाणं तुम्हाला अलाउड नाही आहे. आणि दोन्ही पॅसेज मिळून 150 चुका ही डेडलाईन आहे आपल्यासाठी, म्हणजे प्रत्येक पॅसेजमध्ये 75 गुण ही आपली लिमिट आहे. त्यामुळे तुम्ही बघायचे आता तुमचे मिस्टेक्स किती होतात आहेत, तुम्ही नक्की कुठल्या स्लॅबमध्ये येतात आहेत. जर तुम्ही 150ला असाल तर 120ला यायचा प्रयत्न करा, 120ला असाल तर 90ला यायचा प्रयत्न करा, 90च्या आसपास असाल तर 60ला यायचा प्रयत्न करा. म्हणजे निश्चितच तुमचे मार्क वाढत जातील. होप सो हा टेबल तुम्हाला लक्षात आला असेल. मित्रांनो, परीक्षेसाठी काय तयारी करायची आहे? हॉल तिकीट तुमच्याबरोबर घ्यायचं आहे, आधार कार्ड घ्यायचं आहे, पॅन कार्ड घ्यायचं आहे किंवा ड्रायव्हिंग लायसन्स घ्यायचं आहे. वन ऑफ दिस. हॉल तिकीट कंपल्सरी आहे. आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्सपैकी एखादं ID तुम्ही कॅरी करा. आपल्या स्वतःसाठी रायटिंग पॅड, पेन, पेन्सिल, शार्पनर, इरेझर, हेडफोन विथ एक्सटेन्शन, एक पाण्याची बॉटल जरूर न्या, लेमन कॅन्डी न्या, गोळी न्या कुठली तरी. जर चक्कर वगैरे आली घाबरून तर ती मदतगार ठरू शकेल तुम्हाला. त्यामुळे ह्या गोष्टी स्वतःजवळ बाळगा. आता नक्की त्या 4 मिनिटांमध्ये काय करायचं मित्रांनो? 4 मिनिटांचं प्रेशर रेडी फॉर डिक्टेशन म्हटल्यानंतर जे येत आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला नक्की काय करायचंय. सगळ्यात आधी स्वतःला शांत ठेवा. कॉन्फिडन्स
मेंटेन करा की मला सगळं येतंय आणि मी सगळं लिहिणार आहे, किंवा जेवढं माझ्या कानावर जातंय आणि जेवढं मला लिहिता येते तेवढं सगळं मी व्यवस्थित लिहिणार आहे, हा कॉन्फिडन्स असू दे. मी नेहमी माझ्या विद्यार्थ्यांना एक उदाहरण देते की लहान विद्यार्थी, आता इथे लेमन कॅन्डी लिहिले म्हणून त्याचं उदाहरण घेऊया, किंवा ॲपल, की लहान मुलं काय करतात, त्यांना एक चॉकलेट पुरत नाही, ते काय करतात, हातामध्ये सगळे चॉकलेट घेण्याचा प्रयत्न करतात. आता समजा त्यांच्या छोट्या हातांमध्ये 7-8 चॉकलेट्स आलेले आहेत आणि एक चॉकलेट अजून बाजूला पडलेलं आहे, तर ते काय करतात, हावरटपणा करतात आणि ते चॉकलेट पण उचलण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा काय होतं मित्रांनो, हातामधले असलेले इतर चॉकलेट खाली पडतात. त्या एका चॉकलेटच्या नादामध्ये हातामध्ये आलेले 7, 8, 9, 10 जेवढे काही चॉकलेट्स आहेत तेही खाली पडतात. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की प्रत्येक शब्द मला आलाच पाहिजे च्या हावरटपणामध्ये नंतरचे येणारे साधे सोपे चांगले शब्द आपल्याला मिस नाही करायचे. त्यामुळे एखादा शब्द जर अवघड आला, थोडीशी जागा सोडा आणि पुढे चला. एका लेमन कॅन्डी किंवा एका ॲपलच्या नादामध्ये बाकीचे साधे सोपे शब्द वाया घालवू नका. तर ही गोष्ट खूप लक्षात ठेवा. तो शब्द शॉर्ट मेमरीमध्ये ठेवा, नंतर जेव्हा तुम्हाला लक्षात आला तर तो तिथे लिहा. ही एक तुम्हाला टीप होती. त्यानंतर अजून एक टीप आहे की साधारण ना पॅसेज सुरू झाला की आपल्याला लक्षात येतं विषय काय आहे. बरोबर, कृषीवरती आहे म्हणजेच ॲग्रिकल्चरलवर, एज्युकेशनवर आहे, शिक्षणावर आहे, ॲन्युअल जनरल मीटिंगच्या संदर्भातला आहे. तर तो संदर्भ ना आपल्याला सुरुवातीलाच लक्षात येतो आणि एकच शब्द वारंवार त्या पॅसेजमध्ये येतो. कृषीवर आहे तर कृषी 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 कृषी, एज्युकेशन एज्युकेशन एज्युकेशन, AGMवर आहे ॲन्युअल जनरल मीटिंग. तर मित्रांनो, क्विकली आता प्रॅक्टिस करा जेवढे दिवस उरलेले आहेत की हे वारंवार येणारे शब्द आहेत ना, ते जर लिहिता नाही आले तर त्याला एक क्विकली आउटलाईन तयार करायची, शॉर्ट मेमरीमध्ये ठेवायचं. हा शब्द असा आहे. ही खास मी टीप दिली होती चंद्रयानसाठी. विद्यार्थी गडबडून गेले होते की चंद्रयानवरती पॅसेज आलाय, आम्ही काय बापरे खूप कठीण आला. अजिबात नाही मित्रांनो, असे पॅसेजेस आलेच पाहिजे, येणारच. चंद्रयानवरती मी माझ्या विद्यार्थ्यांना सांगितलं होतं, जर तुम्ही चंद्रयानसाठी ची आउटलाईन काढली असती आणि थोडीशी मोठी काढली असती, चंद्रयान हा त्या पॅसेजमध्ये समजा 10 वेळा आला, चंद्रयान आला, काढला, मोठा काढला, मोठा काढला, मोठा काढला, शॉर्ट मेमरीमध्ये ठेवलं. जेव्हा आपला पॅसेज कंप्लीट होतोय तेव्हा लक्षात आलं पाहिजे मी चंद्रयानसाठी ही आउटलाईन काढलेली आहे. का कठीण होणार आहे मित्रांनो? अजिबात कठीण होणार नाही, घाबरू नका. क्विकली तिथे तुमचं डोकं चाललं पाहिजे. तुम्ही काहीतरी त्याच्याशी रिलेटेड आउटलाईन तयार करा. ती 5 वेळा येते, 10 वेळा येते, त्या वेळेला ती ठेवा. तुमच्या मिस्टेक्स होणार नाहीत. जेव्हा तुम्हाला नंतर वेळ मिळतोय तिथे तुम्ही काही ॲडजस्टमेंट्स करू शकता. तर त्या 4 मिनिटांमध्ये क्विक डिसिजन्स घेणं, क्विकली आउटलाईन्स बनवणं आणि व्यवस्थित कॉन्फिडेंटली त्या 4 मिनिटांना सामोरं जाणं, हे तुम्हाला करता आलंच पाहिजे. आणि ह्याची प्रॅक्टिस आजपासून रोज तुम्ही करणार आहात. आणि जर हे तुम्ही कराल तर ते 4 मिनिटं तुमचे खूप सुखद जातील, भीतीयुक्त थरथरण्यावरती जाणार नाहीत. ओके, आता बघूया आपल्याकडे वेळ किती आहे. स्टेप नंबर 7 मध्ये मी प्रत्येक स्पीडसाठी वेळ किती आहे परीक्षेचा ते दिलेला आहे. तो नीट बघून घ्या. तुम्ही कुठल्या परीक्षेला बसला आहात आणि तुमचा एक्झाम टाईम किती आहे. त्या दिलेल्या एक्झाम टाईममध्ये तुमचे 4 आणि 4 8 मिनिटं डिक्टेशनचे आणि मधला वेळ गॅपचा असे मिळून 12 मिनिटं तुम्हाला डिक्टेशनसाठी आहेत आणि उरलेला वेळ हा तुमचा ट्रान्सलेशनसाठी आहे. तर आपल्या विषयाप्रमाणे तुम्ही एक्झाम टाईम
नीट लक्ष देऊन बघा. ओके, ज्या गोष्टी तुम्हाला गरजेच्या होत्या त्या सगळ्या मी इथे कव्हर केलेल्या आहेत. स्टेप 8 मध्ये आस्क फॉर हेल्प. मदत घेण्यासाठी लाजू नका. एवढ्याच ताठपणे तुमचा हात वरती आला पाहिजे मदतीसाठी. मग ती मदत तुम्ही तुमच्या रोजच्या गुरूंकडून घेताय, माझ्यासारख्या तात्पुरत्या शॉर्ट हँड कोचकडून घेताय, तुमच्या मित्रांकडून घेताय, तुमच्या गुरूंकडून म्हणजेच आईवडिलांकडूनही घेताय. तुम्ही घ्या, पण ऑलवेज आस्क फॉर हेल्प इफ यू नीड इट. पॅनिक अजिबात व्हायचं नाहीये. त्याच्या संदर्भात आत्ताच मी तुम्हाला सांगितलेलं आहे. अजिबात पॅनिक व्हायचं नाही. यू ऑल आर डन युअर बेस्ट. यू आर व्हेरी गुड टिल नाव. फेस द एक्झाम विथ ऑल ऑफ युअर एनर्जी, कॉन्फिडन्स, विदाउट एनी टेन्शन, विदाउट एनी वरीज. आणि त्याचा गुरुमंत्र आज मी तुम्हाला देते, 4P. लक्षात ठेवा हे 4P. 4P काय आहेत? प्रॅक्टिस करा, खूप सगळी प्रॅक्टिस करा, त्याच्यामध्ये परफेक्ट व्हा, परीक्षेमध्ये जाऊन परफॉर्म करा. ऑफकोर्स रिझल्ट तुमचा पासचा येणार आहे. सो हे 4P तुम्हाला नक्कीच मदत करतील मित्रांनो. तुम्हाला कुठल्याही हिंट्स पाहिजे असतील माझ्याकडून तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि थँक्यू व्हेरी मच. तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. कधीही मला अजूनही विचारा. अजूनही आपल्या टिप्स आणि ट्रिक्सच्या व्हिडिओज मला अपलोड करायच्या आहेत. बरेचसे टॉपिक्स अजून माझे कव्हर करायचे बाकी आहेत, पण परीक्षा जवळ येते त्यामुळे ही व्हिडिओ मी सगळ्यात आधी बनवलेली आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करा. अजूनही तुम्ही मला कमेंट करून तुमच्या काहीही अडचणी असतील त्या शेअर करू शकता. माझं नाव इथे आहे अरुंधती. माझा नंबर आहे. व्हॉट्सअप करा. माझ्या यूट्यूबची लिंक इथे देणार आहे. माझ्या आधीच्या व्हिडिओच्या लिंक्स ह्याच्यामध्ये शेअर केलेल्या आहेत. आधीच्या सगळ्या व्हिडिओजमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुमच्यासाठी PDF, तुमच्यासाठी व्हिडिओ लिंक्स सगळ्या मी शेअर केलेल्या आहेत. त्या नीट बघा आणि खूप खूप प्रॅक्टिस करा. थँक्यू व्हेरी मच. अजून एक सरप्राईज आहे. एक छानसं गाणं शॉर्ट हँडच्या पूर्ण सिलॅबसवरती मी लगेच 2 दिवसामध्ये आणते तुमच्यासाठी. ती व्हिडिओ पण एक मजा म्हणून बघा. तुमचा पूर्ण पिटमॅन शॉर्ट हँडचा आधीपासून शेवटपर्यंतचा अभ्यास आणि तुमचा जर्नी तुमच्या डोळ्यासमोर येईल. So thank you once again and best of luck dear students. Bye bye.